हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट बॅक पार्टची कटिंग बघितली होती. आता प्रिन्सेस कट फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व मेजरमेंट वगैरे शोल्डर मायनस कसं करायचं ते सर्व काही सांगितलेलं आहे. या अगोदरचा व्हिडिओ नक्की चेक करा, प्रिन्सेस कट बॅक पार्ट. आता आपण फ्रंटचं बघणार आहोत. तर हे बघा, इथे मी असा न्यूजपेपर घेतला आहे. सरळ लाईन वरतून सरळ लाईन ओढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर या स्ट्रेट लाईनपासून आपल्याला मापं टाकायची. तर आपलं शोल्डर आहे 15.5. 15.5चे निम्मं अर्धं झालं 7.25. तर इथं 7.25 मार्किंग करायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने सरळ जिथे आपण सरळ लाईन दिली आहे त्याच लाईनवर आपल्याला 7.25ची मार्किंग करायची. फोल्ड बाजूकडून टेप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने 7.25ची मार्किंग करते मी. त्याच्यानंतर डाऊन जायचं आहे 1 इंच. डाऊन जाईल सर्वांना कंपल्सरी आहे. त्यानंतर फोल्ड बाजूकडून 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. हे देखील सर्व साईजसाठी सेम आहे. आता आपण ही सरळ लाईन अशी व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर ती 2.5 इंचाच्या मार्किंगला अशी तिरपी जॉईन करायची. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला इथून आता आर्महोल म्हणजे आपल्याला चेस्ट लाईन द्यायची. त्यासाठी आपल्याला इथं आर्महोलची मार्किंग करावं लागणार आहे. तेव्हा डीप नेक फॉर्म्युला. तर आपण जसं बॅकला केलं तसंच फ्रंटला करणार आहोत. आपली चेस्ट आहे 38.5 भागिले 6 करायचं आहे त्याला आणि प्लस ½ इंच करायचं आहे. तर हे बघा, इथं आलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ½ इंच प्लस करून 7ला 1 लाईन कमी एवढं आपलं आलं आहे. तर हे बघा, इथं जिथून 1 इंच डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला आता मार्किंग करायची. हे बघा, इथून मी असा टेप ठेवते आणि 7ला 1 लाईन कमी असं मार्किंग करते. आता इथं आपण सरळ लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला इथून का या लाईनवर छातीचं माप टाकायचं आहे. तर आपली छाती आहे 38.5. तर फ्रंट भाग आहे त्यामध्ये 1.5 इंच कंपल्सरी आपल्याला लुझिंग द्यायची, कारण डीप नेकला पण 1.5 इंच लुझिंग देतो. चेस्ट प्लस 1.5 इंच भागिले 4 असं करायचं आहे. आता आपल्याला इथं 38.5 अधिक 1.5 इंच 40 झालं. तर 40ला 4ने डिवाईड करायचे. 10 इंच. आता इथं आपल्या छातीचं मार्किंग आलं आहे 10 इंच. तर इथं आपण मी 10 इंचावर मार्किंग करून घेते. हे बघा, लूजिंग कंपल्सरी सर्वांना. कंपल्सरी तुमची चेस्ट किती करायना पण लूजिंग तुम्हाला द्यायचीच आहे फ्रंट पार्टला. हे बघा, इथं 10 इंचावर मार्किंग करून पुढे शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच अशा पद्धतीने. आता एवढं मार्किंग झालं आहे. आपल्याला इथं शोल्डर मायनस बघावं लागेल, कारण शोल्डर मायनस बघितल्याशिवाय आपल्याला पुढचे उंचीचं आणि ते माप टाकता येणार नाही. तर आता फ्रंटमध्ये शोल्डर आपला 2.5 इंच मायनस होतं आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की शोल्डर मायनस चार्ट बघून आपलं शोल्डर कसं मायनस करायचं ते. तर हे बघा, 15.5 आहे. 15.5मधून 2.5 इंच गेलं, वजा करायचं आहे. तर 13 इंच उरलं खाली. 13ला डिवाईड 2 करून 6.5 आलं आहे. ते इथे हे बघा, 6.5 मार्किंग करायची. इथून 6.5 शोल्डरच्या लाईनवर 6.5 आली आहे. त्यानंतर खाली देखील 6.5 छातीच्या लाईनवर देखील 7.5 मार्क करायचं आहे अशा पद्धतीने. आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण. बघा, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. या सरळ लाईनचा मध्य काढायचा आहे आपल्याला, कारण आपण हा आर्महोल ड्रॉ करणार आहे त्यासाठी. तर मध्य काढायचा, असा टेप ठेवायचा आहे. त्यानंतर हे बघा, मध्य काढायचा. त्या मध्यपासून आपल्याला 2 लाईन इतका आतमध्ये यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मार्किंग करायची आपल्याला. हे बघा, आपली चेस्ट आणि
दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे तर आपली मार्किंग आहे 0.75. 1ला 2 लाईन इतके कमी, कारण आपली चेस्ट 38 आहे, त्यामुळे चेस्टनुसारच आपल्याला मार्किंग करायची असते. आर्म मोंढ्यामध्ये क्रॉसचं मार्किंग आहे, तर 0.75 घेतलं आहे मी. इथून बघा अशी तिरपी लाईन आपल्याला ते आपण आतमध्ये घेतलं आहे तिथे असं जोडून घ्यायचं आहे तिरपं. त्यानंतर फ्रेंच कर्वने शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा, फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित जसा सेट होतोय तसा सेट होऊ द्यायचा आहे आणि आपल्याला फ्रेंच कर्वने शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपला आर्महोल ड्रॉ झालं आहे. तर हे बघा, आता हे तिरपं क्रॉसमध्ये जे शोल्डर आहे तर अगोदर आपण ही क्रॉसमध्ये जे शोल्डर आहे त्याचा सेंटर काढू. हे बघा, बघून घ्या टेप कसं ठेवलं आहे मी. त्यानंतर तिथून आपल्याला असा टेप ठेवायचा आहे. अगोदर गळ्याचं मार्किंग करायचं आहे. 7 इंचावर गळ्याचं मार्किंग करते मी. हे बघा अशा पद्धतीने, नाही सॉरी 6.5वर केलं आहे. आणि शोल्डर टू अपेक्स आपले 10.5, त्याच्यात अर्धा इंच प्लस करून 11 इंच मार्क केलं आहे. त्यानंतर इथं उंचीचं माप टाकते मी. आपली उंची आहे 16, त्याच्यात फ्रंटचा भाग आहे त्यामुळे 1.5 इंच लूजिंग मार्जिन ती 1.5 इंच मी प्लस केलं आहे. त्यामध्ये बॅकमध्ये 1 इंच केलं तर पण फ्रंटमध्ये 1.5 इंच करायचं आहे, कारण आपली लेंथ म्हणजे उंची शॉर्ट होऊ नये त्यासाठी. हे बघा, आता सरळ लाईन ओढून घेते त्या लाईनवर अशा पद्धतीने. त्यानंतर शोल्डर टू अपेक्सच्या लाईनमध्ये देखील अशी लाईन ओढून घेते, ड्रॉ करून घेते. त्यानंतर गळ्याच्या लाईनमध्ये देखील अशी ड्रॉ करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. तर आपल्याला शोल्डर मायनस करायचं, तर इथं जेवढं मायनस झालं आहे तेवढंच फोल्ड बाजूकून मायनस करायचं आहे बघा अशा पद्धतीने. टेप ठेवून सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने, कारण डीप नेकचे शोल्डर आपले मायनस केलेले असतात. पॅक नेकचे आपण मायनस करत नाही. त्यानंतर अर्धा इंच वरती अशी स्केल ठेवायची. आपले जर पुढचा गळा स्केलच्या खाली जात असेल तर वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे, पण आपला स्केलच्या खाली जात नाही त्यामुळे आपण मायनस करणार नाही. हे बघा, इथून अगोदर आपण तयार शोल्डर आपला 2.5 आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून 3.5 मार्किंग करते मी. आणि क्रॉसमध्ये हे बघा अशा पद्धतीने 2 लाईन इतकं खाली जाऊन असं क्रॉसमध्ये जॉईंट करते, कारण आपण शोल्डर थोडेसे तिरपे असतात त्यासाठी जास्त नाही 2 लाईन इतकंच तिरपं केले. त्यानंतर हे बघा, आता आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत. 3 इंचावर खाली रुंदीची मार्किंग करते. वरती देखील गळा रुंदीचे 3च आले. त्यानंतर असा बॉक्स बनवून घेते अशा पद्धतीने. बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यात गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. फ्रेंच कर्वने मी गळ्याचा शेप देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आपल्या गळ्याचा शेप ड्रॉ झाला आहे. आता आपण खालची मार्किंग बघणार आहोत. तर शोल्डर टू ॲपेक्स आहे, तिथं ॲपेक्स टू ॲपेक्सचं माप टाकायचं आहे आपल्याला. ॲपेक्स टू ॲपेक्स आपले 8 इंच आहे, तर त्याचं निम्म 4 इंच झालं. इथं 4 घेतलं आहे, तर कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे मी वरती 4 घेतले आहेत, खाली 3.5 व मार्किंग करते. हे बघा अशा पद्धतीने. आता ही लाईन आपण अशी जोडून घेऊ शोल्डर टू ॲपेक्सला. अशी मी लाईन जोडून घेते. त्यानंतर आपल्याला ते इथं टक्सचं मार्किंग करायचं आहे. ते बघा, टक्स देखील साईजनुसार आपल्याला द्यायचे. तर आपल्या दुसऱ्या लाईनमध्ये येते कमरचा टक्स 3 इंच आहे आणि
मोंढ्यातला टक्स 1.5 इंचचा आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. हे बघा आपण आता इथे कमरच्या टक्स 3 इंच मार्किंग करणार आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि 3 इंचावर इथे मी मार्किंग करते अशा पद्धतीने. आता ते 3 इंच आपल्याला शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला असे जोडून घ्यायचं आहे. बघा तिरपं अशा पद्धतीने मी जोडून घेतले. आता आपल्याला या लाईनचं सेंटर काढायचे आहे. बघा 3 सेंटर काढायचे त्या लाईनचे आकार देण्यासाठी प्रिन्सेस कटचा. तर हे बघा मी असा टेप ठेवला आहे, सेंटर काढते. पुन्हा एकदा या लाईनपासून वरती सेंटर काढायचं आणि खाली देखील सेंटर काढायचं आहे. बघा दोन्ही साईडला सेंटर काढायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने टेप ठेवून पुन्हा एक सेंटर मार्किंग करते मी. तसंच टेप ठेवून पुन्हा वरती देखील सेंटरवर एक मार्किंग करते. आता खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे आपल्याला. त्यानंतर मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं, हे बघा इथं 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे आणि वरच्या सेंटरपासून काहीच नाही जायचं आहे. तर हे बघा अशी तिरपी लाईन जोडून घेते. त्यानंतर इकडे देखील हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायची आपल्याला. ते 2 इंच बाहेर जाईल ते वरच्या सेंटरकडे. त्यानंतर असं पॉईंट बनत असेल तिथं शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर कमरची मार्किंग करते मी. 36 इंचाची कमर आहे, त्याच्यात 9 इंचावर मार्किंग केलं आहे. त्याच्यानंतर टक्सचं देखील मार्जिन घ्यायचं आहे. टक्स आपला 3 इंचाचा आहे. मी टक्सचं देखील मार्जिन घेते इथे. हे बघा अशा पद्धतीने. तर पुढे मला पेपर थोडा कमी येईल तर मी इथं पेपर चिपकवून घेते, वाढवून घेते अंतर थोडं. तर हे बघा हा पेपर मी अशा प्रकारे ठेवून चिकट टेपने किंवा याच्याने चिटकवून गेला. आता सध्या मार्किंग करून घेते मी. हे बघा कमरचं माप टाकायचं आहे, कमर 9 इंच. परत टक्सचं माप टाकायचं आहे, टक्स आपला 3 इंचाचा आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. आता हे बघा हे मार्किंग असं जोडून घेते मी. व्यवस्थित जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर वरती देखील जोडून घ्यायचं आहे. आतमधली लाईन फिटिंगची लाईन फिटिंगच्या लाईनला, मार्जिनची लाईन मार्जिनच्या लाईनला. हे बघा अशा पद्धतीने बाहेरचं देखील मार्जिनची लाईन जोडून घेते मी. आता हे बघा आपली मार्किंग झाली. आता आपल्याला ही लाईन चेक करायची किती 6.5. तर दोन्ही लाईन सारखे करण्यासाठी आपल्याला ही देखील समोरची लाईन चेक करावं लागणार. त्यासाठी हे बघा इथून मी एक लाईन इतका असा शेप देऊन घेते. एक लाईन इतकाच आतमधून शेप द्यायचा आहे आपल्याला, जास्त द्यायचा नाही. त्यानंतर हे बघा आता ती लाईन चेक करते. आपली गळ्याकडली लाईन आली ती 6.5, तर ही देखील 6.5वरच मार्क करून घेते मी. हे बघा 6.5 इथे येते, इथं 6.5 मार्क करून घेते. व्यवस्थित चेक करून घ्यायचे पुन्हा एकदा. तर अर्धा इंचाच्या वरती एक लाईन एवढं आलं आहे आपलं. हे बघा आता तिथे तेवढं मार्किंग आलं ते इथे देखील असं ड्रॉ करायचे. त्यानंतर आर्महोलमध्ये अर्धा इंचाच्या वरती एक लाईन इथं असं. आणि हे बघा इथं जेवढं आलं आहे तेवढंच आपल्याला इथं डबल घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंचाच्या वर एक लाईन, तर इथं 1.25 इंचावर एक मार्क करते मी. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला आता हे मार्किंग सर्व जोडून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये पट्टी ठेवून आपल्याला असं जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. ते देखील क्रॉसमध्ये इकडे देखील त्याच पद्धतीने जॉईंट करायचे. त्यानंतर स्केल आपल्याला अशी ठेवायची. बघा हे बघा अशा पद्धतीने. आणि असं मार्किंग करायचं आहे आपल्याला. आता एवढं बेसिक आपलं झालेलं आहे.
आता आर्महोलमध्ये आपण टक्स घेणार आहे. आता कमरमध्ये जो टक्स घेतला आहे त्याचा निम्मा आपल्याला आर्महोलमध्ये घ्यायचा आहे. तर आपण कमरमध्ये घेतला आहे 3 इंच, तर आर्महोलमध्ये आपण 1.5 इंच घेऊ. ते बघा अशा पद्धतीने मी टेप ठेवून घेते. जिथं टेप टच होतो आहे आर्महोलला तिथं मार्क करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे त्या 1.5 इंचाचा निम्म करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने, आणि त्या मार्किंगच्या दोन्ही साईडनी मार्क करायचे. हे बघा दोन्ही साईडनी सेम त्याच पद्धतीने मार्क करायचे आणि चेक करून घ्यायचं आहे 1.5 इंच आहे का असं. हे बघा अर्धा इंच गॅप सोडून, तर 1.5 इंचाचा टक्स झाला आहे आपला. आता तो तर वरची लाईन आपण अशा प्रकारे शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जॉईन करायची. त्यानंतर ही देखील लाईन अशी जॉईन करायची आहे बघा अशा पद्धतीने. दोन्ही लाईन मी जॉईन करून घेतले. त्यानंतर या लाईन देखील चेक करायच्या आहे आपल्याला. हे बघा आता ही लाईन किती आली, 6.25. तरी ही देखील तेवढीच आली पाहिजे. त्यासाठी ही थोडी बाहेर जाते, तर जेवढी बाहेर जाते तेवढी जाऊ द्यायची आहे. आता तिथून हे बघा ही लाईन आपण अशी ओढली होती, ती थोडीशी अशी पुढं मार्क करून घेते मी. त्यानंतर ते असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला, जे बाहेर गेलेलं मार्किंग येते, आणि इथं आपल्याला नवीन आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आता इथं नवीन आर्महोलचा शेप द्यायचा आहे आपल्याला. आर्महोल व्यवस्थित ठेवून जिथं टच होतोय तिथं होऊ द्यायचं आहे आणि आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी आर्महोलचा शेप देऊन घेते. आता एवढं बेसिक आपलं मार्किंग झाले. आता इकडे सेंटरला पण आपण टक्स घेणार आहोत, कारण की फ्रंटला आहे हुकपट्टी, त्यासाठी सेंटरला टक्स कंपल्सरी आहे. हे बघा 1 इंचाचा टक्स घेते, दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर ते असं जोडून घ्यायचं. आपण हा टक्स मायनस करणार आहे. तुम्हाला शिलाई दाखवायचं तुम्ही दाखवू शकता, पण मी मायनस करणार आहे. त्यानंतर आता आपण एवढं बेसिक ड्राफ्टिंग झालं आहे. आता आपण कटिंगला घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने नंतर प्रिन्सेस कटचा आकार देणार आहोत. अशा पद्धतीने आता आपलं सर्व ड्राफ्टिंग झाले. आता आपण हे बघा हे आपलं मायनस होणार आहे, हा टक्स हे देखील मायनस होणार आहे. त्यानंतर इकडे देखील मायनस होणार आहे, हा पण मायनस होणार आहे. आर्महोलमधला पण मायनस होणार आहे टक्स आपला. वरती देखील शोल्डर मायनस होणार आहे अशा पद्धतीने. आता आपण कटिंगला घेऊ. इथं मी पेपर असा चिपकवून घेतला आहे. त्यानंतर कटिंगला घेते मी अशा प्रकारे. हे बघा जेवढं मायनस झालं आहे तिथून आपण कटिंग करायला सुरुवात करतोय. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. त्यानंतर आता आपण जी मार्जिनची लाईन फिटिंगची लाईन घेतली ती देखील कट करतोय अशा पद्धतीने. आर्महोल कट करायचा नाही. प्रिन्सेस कटचा आकार दिल्यानंतरच आपण आर्महोल कट करणार आहे. त्यासाठी हे बघा असं एक्स्ट्राचं कट करून घेते मी. त्यानंतर शोल्डरची लाईन कट करते. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा गळा देखील कट करून घेते. हे बघा पुढच्या गळ्याचं कटिंग करते मी. त्यानंतर थोडंसं हे बघ आता टक्स कट करायचा आहे. टक्स कट केल्याशिवाय आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देता येणार नाही. त्यासाठी मी टक्स कट करून घेते. बघा जशी मार्किंग केली तसंच टक्स कट करायचं आहे. टक्स कट करून घ्यायचं आहे पूर्ण, कारण आपल्याला वरती प्रिन्सेस कटचा आकार द्यावा लागेल. त्यासाठी टक्स पूर्ण कट करावं लागणार आहे. हे बघा त्यानंतर हे बघा आता कटिंग झालं आहे. आता ही लाईन आहे ना व्यवस्थित अशी एकावर एक दोन्ही ठेवून घ्यायची आहे. जशी मार्किंग केली तशीच लाईन ठेवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. नवीन आर्महोल आपला जॉईंट होतोय. अगोदरच्या आर्महोलला हे बघा
पिन लावून घेते मी. तुम्हाला इथे दिसतच असेल की आपला आर्महोल जॉईंट होतोय अगोदरच्या आर्महोलला, नवीन आर्महोलचा शेप दिलेला. तर मी पुन्हा एकदा असं हे बघा अशा प्रकारे परत असं ड्रॉ करून घेते, मार्किंग करून घेते आणि आता कट करून घेते तो आर्महोल. आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आर्महोल कट करून घेऊ आता आपण. जसा ड्रॉ झाला आहे नवीन आर्महोल तसा कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा नवीन आर्महोल आपलं किती छान तयार झालं आहे, बघू शकता त्याचा शेप. त्यानंतर हे बघा आता आपल्याला इथून वरतून खाली अर्धा इंच मार्क करायचं. हे बघा जिथून आपण फोल्ड केलं आहे ना पेपर, तिथून खाली अर्धा इंच मार्क करून हे बघा अशा पद्धतीने इथे टेप ठेवून याचं सेंटर काढायचं आहे. अशा पद्धतीने सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. आता फ्रेंच कर्वनी शेप देऊन घ्यायचा आहे. ते बघा मी असं फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करते, पिन काढून घेते आणि हे बघा फ्रेंच कर्व व्यवस्थित सेट करायचं. ते अर्धा इंच खाली आपण गेलोय तिथं असं फ्रेंच कर्व व्यवस्थित ठेवायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. व्यवस्थित फ्रेंच कर्व सेट करून आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. हे बघा अशा पद्धतीने आकार देऊन घेते मी. आता कट करून घेऊ आपण. जो आकार दिला आहे तो पिन लावून घेते. आता कट करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने कटिंग करून घेते मी आता. हे बघा तर प्रिन्सेस कट आपला तयार झाला आहे. थोडासा पॉईंट बनतोय तो मी कट करून टाकते. बघा अशा पद्धतीने आपले प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट तयार झाले. किती छान शेप आलाय. थोडा पॉईंट दिसत असेल, थोडंसं कट केला तरी चालेल. त्यानंतर हा टक्स देखील आपल्याला मायनस करायचा आहे. बघा असं मी व्यवस्थित मायनस करून घेते. एकावर एक दोन्ही लाईन अशा आपण त्या ड्रॉ केल्या आहेत त्या व्यवस्थित सेट करून मायनस करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पिन लावून घेते. हे बघा आता प्रिन्सेस कट आपला तयार झाला आहे. आता आपण हा प्रिन्सेस कटचा जो भाग आहे तो बॅक पार्टवर व्यवस्थित ठेवून बॅक पार्ट कटिंग करायचा बाकी आपला. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जी मार्जिनची लाईन आहे त्या व्यवस्थित सेट होतील तशा व्यवस्थित ठेवायच्या आहे. वरतून 2 लाईन इतकं खाली क्रॉसमध्ये ठेवायचं आहे आर्महोलला. बघा तुम्हाला दिसत असेल की मी प्रिन्सेस कटचा भाग कशा प्रकारे ठेवला आहे. आता जसं ड्रॉ होतं आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता ड्रॉ करून घेतलंय मी. त्यानंतर फ्रेंच कर्वनी हे बघा थोडंसं खाली क्रॉसमध्ये पण मार्किंग केलंय ते असं सेट करून घ्यायचंय अशा पद्धतीने. पट्टीने मी असं सरळ करून घेते. हे बघा आता आर्महोलला थोडं खाली क्रॉसमध्ये अशी मार्किंग करून घेतली. त्यानंतर इकडनं देखील जसं क्रॉसमध्ये जाते अशी पट्टी ठेवून व्यवस्थित जाऊ द्यायचं आहे क्रॉसमध्ये. त्यानंतर आता इथलं अंतर मोजायचं आहे आपल्याला किती आलं आहे. तर हे बघा तिथं टेप ठेवून बघायचं आहे किती आलं आहे. अर्धा इंचाच्या वरती 1 लाईन. तर अगोदर आपण आता उंची मोजून घेऊ. आपल्याला उंची तयार किती पाहिजे. तर हे बघा असा टेप ठेवते मी. मला उंची तयार 14ची पाहिजे तर मी 15 मार्क करते इथं. हे बघा अशा पद्धतीने 15 मार्किंग करून घेते.
व्यवस्थित 15 मार्किंग करून घ्यायची. तुम्हाला जेवढी उंची पाहिजे तेवढं याच्यावर मार्किंग करून प्लस 1 इंच मार्जिन ठेवून उंची ड्रॉ करून घ्यायची. कारण वरतून अर्धा इंच आणि खालून अर्धा इंच जाईल, तर तयार आपली 14 तयार होईल. माझी 15 मी मार्क केलं आहे. आता हे बघा, अशी क्रॉसमध्ये ही लाईन अशी जोडून घेतली. आता आपण जे मायनस केलं आहे ते सर्व कट करून टाकू. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व कटिंग करून घेते. मार्जिनची इकडची फिटिंगची लाईन देखील कट करून घेते. आता नवीन आर्महोल जो खाली क्रॉसमध्ये ड्रॉ केला आहे तिथून आपल्याला कट करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मायनस झालेलं शोल्डर आहे ते देखील कट करायचं आहे. जसं आपण लाईन मार्क केली तसेच कट करायचं आहे. अशा पद्धतीने आता बॅक पार्ट देखील आपला तयार झाला आहे. आपण गळ्याची देखील मापे इथं टाकून घेऊ. वरतून गळ्या मार्किंग करायचे 9.5. नंतर खालून येते आपला 6 इंच, म्हणजे आपला तयार पार्ट 5 इंचाची तयार होणार आहे. ते बघा, अशा पद्धतीने, किंवा 9 थोडंसं मी वरती मार्किंग केलं आहे. कारण आपण शोल्डर मायनस करताना आपण चार्ट कोणता बघला होता, 9 ते 11 मध्ये 9 घेतलं किंवा 9.5 घेतलं, 10 घेतलं, 10.5 घेतलं तरी चालेल. तर हे बघा, आता मी वरतून जेवढं शोल्डर आलं आहे तेवढं 3 इंच खाली मार्किंग करून घेतली. गळ्याचा शेप देण्यासाठी बॉक्स बनवून घेते इथं असा. त्याला आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आपला गळा राऊंडच आहे. हे बघा, अशा पद्धतीने फ्रेंच काऊने गळ्याचा शेप देऊन घेते मी. आता आपण गळा कटिंग करून घेऊ. तर बघा, गळा कट झालाय. बॅक पार्ट देखील आपला तयार झालाय. आता आपण बाही कट करण्यासाठी वरतून अर्धा इंच शोल्डर सोडून असा मोंढ्याचा राऊंड मोजून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित राऊंड मोजून घ्यायचा आहे आपल्याला. मार्जिन लाईनपर्यंत किती आला आहे, 8.25. हे बघा, व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. नाही, सॉरी, 8.5 आला आहे. तर फ्रंटचा देखील आपण प्रिन्सेस कटचा मोजून घेऊ. मार्जिन त्याच्यात मी घेतलेली नाही आहे. हे बघा, असं शेप ठेवायचा आहे आपल्याला. आणि हा देखील मोजून घ्यायचा आहे वरतून अर्धा इंच सोडून. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. मोंढ्याचा राऊंड आपला हा आला आहे 9 इंच. हे बघा, अशा पद्धतीने 9 इंच आला आहे. आता मी इथं बाही घेतली आहे फ्रंटचा 9 आणि बॅकचा 8.5. तर हे बघा, इथून आपल्याला बाहीची मार्किंग करायची. हे बघा, आता आपण इथे न्यूजपेपर घेतला आहे बाही कटिंग करण्यासाठी. त्यावरून वरतून आपली बाही 7 इंचाची, त्याच्यावर मी मार्क करते बाहीची लांबी 7 इंच प्लस त्याच्यात 1 इंच प्लस करून 8 इंच मार्किंग करते. अस्तरची बाही आहे त्यामुळे 1 इंच प्लस केले. त्यानंतर आतमध्ये 2 इंच असं मार्किंग केलं. त्यानंतर इथून परत हे बघा 10 इंच, 8.5 इंचावर मार्किंग केलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मार्किंग केले. सरळ लाईन ओढून घेते. ही देखील सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर आपण बाहीचा फर्मा घेतला आहे. हा बघा, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्ही तो कटिंग करताना बघू शकता.
असा फर्मा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा बाईचा आकार द्यायला म्हणजे पुन्हा पुन्हा ते दिल्यापेक्षा एकदा फर्मा तयार करायला असल्यावर आपण तो फर्मा ठेवून अशा प्रकारे सेट करून बाईचा आकार देऊन घेऊ शकतो. आणि एकदम परफेक्ट तयार केलेला आहे, त्यामुळे आपला बाईचा आकार देखील खूप छान येतो. त्यासाठी हा फर्मा असा तयार करून घ्या तुम्ही देखील. आणि अशा पद्धतीने आता बाईची मी हे बघा बॅक पार्टचे आकार ड्रॉ करून घेते. अशा पद्धतीने हे बघा मार्क करून घेतले. त्यानंतर आता फ्रंट पार्ट मार्क करायचा आहे. त्यासाठी हे बघा बघून घ्या कशा प्रकारे मी फर्मा ठेवला आहे. जिथून सेंटर काढला आहे तिथं असं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने फोल्डच्या लाईनवर व्यवस्थित ठेवून घेतलं आहे. आणि आता हे बघा फ्रंटचा देखील आकार देऊन घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला दोन्हीही. हे बघा अशा पद्धतीने मी आता फ्रंटचा देखील आकार मार्क करून घेते न्यूजपेपरवर. हे बघा आता आपले दोन्ही आकार देऊन तयार झाले. आता आपण यावर जे मोंढ्याचे राऊंड चेक केले होते बॅकचा आणि फ्रंटचा, तो इथं ठेवून चेक करून घेणार आहे. बॅकचा आपला 8.5 इंच आला होता, तर हे बघा असा बॅकच्या मोंढ्याच्या आकारवर ठेवून बॅकच्या बाईच्या आकारवर ठेवून आणि अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे. बघा इथं 8.5 इंचावर एक मार्किंग केली. पुढे शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. हे बघा अशा पद्धतीने 10.5वर एक मार्किंग करून घेतली मी. त्यानंतर फ्रंटचा आला होता आपला 9 इंच. तर आता फ्रंटचा देखील फ्रंटच्या बाईच्या आकारावर व्यवस्थित ठेवून सेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा 9 इंच इथं आलं आहे. 9 इंचात प्लस 2 इंच करायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिन. आहे बघा इथं 11 इंच मी मार्किंग करते. 10.5 आणि 11 या दोघांचं मध्ये सेंटर काढायचं आहे. हे बघा अशा प्रकारे या दोघांचा सेंटर काढून घेतला आहे मी. आता खालून दंडघेरचं माप टाकायचं आहे व्यवस्थित. आपला दंडघेर 7 इंचाचा आहे. हे बघा 7 इंचावर एक मार्किंग करून शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तर सरळ लाईन ओढून घ्यायची. अशा प्रकारे आपली बाही ड्रॉ झाली. आता आपण कटिंग करून घेऊ. अगोदर बॅकचा पार्ट कट करायचा आहे, बॅकचा बाहीचा आकार. हे बघा अशा पद्धतीने एकदा व्यवस्थित आपण बाहीचा फर्मा काढलेला असल्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला बाहीचा आकार द्यायला त्रास होत नाही. आपण पेपरवर ठेवून तो ड्रॉ करू शकतो. त्यासाठी हे बघा तुम्ही देखील आपल्या व्हिडिओ टाकला आहे तिथे जाऊन चेक करा आणि तुम्ही असा बाईचा फर्मा काढून ठेवा. त्यानंतर फ्रंटचा आकार कट करते. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या बाहीचा आकार किती छान आला आहे. हे बघा आता बाही कट करून तयार झाली आहे आपली अशा पद्धतीने. तर व्हिडिओ हे बघा आता सर्व प्रिन्सेस कटचे पॅटर्न आपले तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नंतर शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या देखील करा. आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे बघा आता आपण अस्तरवर ठेवून जिथं प्रिन्सेस कटचा भाग जॉईंट होणार आहे तिथं आपण शिलाई मार्जिन वाढवून घेणार आहे. तसे मी तुम्हाला जेव्हा अस्तरवर ठेवाल तेव्हा दाखवेलच कुठे किती वाढवायचे. अर्धा इंच आयोग पट्टीसाठी इकडनं देखील अर्धा इंच आणि इकडनं अर्धा इंच दोन्ही भागाला वाढवायचे. शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक देखील करा. धन्यवाद.